नमस्कार. वीनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला मी तुम्हाला कोकणातलं जे सिक्रेट वाटप आहे किंवा भाजकं वाटप जे आम्ही म्हणतो जेवणात वापरतो तर ते कसं बनवायचं ते दाखवते मी. तर इथे बघा कांदा मी सुखाच असा परतून घेतलाय, त्याच्यात थोडंसं आलं आणि लसूण पण टाकली आहे मी. आणि सुका कांदा एवढ्यासाठीच मी परतते की ह्याच्यात पाणी असतं ना, तर ते पहिलं मारून घ्यायचं. कारण आधीच तेल टाकलं आणि कांदा टाकला ना तर कांदा भाजायला खूप वेळ जातो आणि एवढा वेळ पण आपल्याकडे नसतो धांदलीच्या वेळेस. त्यामुळे सुका कांदा भाजून घ्यायचा आणि त्यानंतर तेल टाकायचं. इथे बघा मी थोडीशी मिरी टाकली आहे जेणेकरून जेवणाला आपल्या खमंगपणा येईल. तसंही मिरी आमच्या मसाल्यामध्ये असतं, तरीसुद्धा मी थोडंसं मिरी वापरते, अगदी थोडं. तर त्याच्यामुळे खमंगपणा पण येतो. आता पुढे थंडी पण येते, अजूनपर्यंत कोकणात पाऊस पण पडतोय, तर गारवा असतो ना, मग पोटासाठी थोडीशी उष्णता इथे तयार होते, त्याच्यामुळे थोडं मिरी वापरते मी. तर इथे बघा आपण तेल पण टाकलंय, कारण आता तांबूस थोडासा कांदा झालेला, त्याच्यामुळे मी तेल वापरले. आणि आता हा कांदा आपला बघा मस्तपैकी खमंग भाजून झालेला आहे. आणि हा थोडा कमी पण झालाय, जेव्हा मी टाकला तेव्हा किती होता आणि आत्ता किती झालाय तो बघा. आता या स्टेजला मी हे खोबरं किसून घेतलंय, तर हे पण टाकणार आहे. तर हे बघा इथे मी खोबरं टाकले आणि तेही छान असं परतून घेतलंय मी बघा. आणि हे सुद्धा मी अगदी बारीक गॅस ठेवून खमंग भाजून घेणार आहे, कारण एकदम फास्ट ठेवला तर त्याला वास येणार करपूस असा आणि काळपट होणार किंवा आमट्या काळपट होणार. तर हे जे वाटण आहे ते फक्त 2 दिवसाचं आहे माझं, कारण मी त्याच्यापेक्षा जास्त दिवसाचं बनवत नाही. जे नोकरीला वगैरे जातात ते 8 दिवसाचं फ्रीजला ठेवतात, पण मी तर घरीच आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त मी 2च दिवसाचं बनवते. पहिलं पूर्वी कसं फ्रीज वगैरे नव्हते, तेव्हा पूर्वीची माणसं किंवा अगदी आम्ही सुद्धा, आमच्याकडे फ्रीज नव्हता तेव्हा आम्हाला रोज वाटण लागायचं. मग एखादी वाटी आम्ही किसून घेतली तर दुसरी वाटी, पूर्वी कशा चुली वगैरे होत्या तर त्या चुलीच्या वरती ठेवलं ना की सुखं राहायचं, किंवा मग मीठ लावून ठेवायचं वाटीला तरी सुद्धा खोबरं छान राहतं. अजून सुद्धा बऱ्याच जणांकडे फ्रीज नाहीये तर ते लोक असं खोबरं ठेवू शकतात. बघा मी बारीक गॅसवर हे वाटण खूप छान असं खमंग भाजून घेतलंय. किती वेळ तुमच्या समोर भाजते ते. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या